महाराष्ट्राच्या शिवसेनेत म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेत एक महत्त्वाची घडामोड घडली आहे। शिवसेनेच्या प्रतोद पदावर मोठ्या बदलाचं वारं वाहत आहे। वैजापूरचे आमदार असलेले रमेश बोरनारे यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे। शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्त झालेले आमदार रमेश बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। विशेष म्हणजे शिवसेनेच्या फुटीनंतर बोरनारे हे एकनाथ शिंदे गटासोबत उभे राहिलेले प्रमुख आमदारांपैकी एक आहेत। त्यांचा राजकीय प्रवास आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेला पाठिंबा यामुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तुम्हाला माहितीच असेल की मुख्य प्रतोद पक्षाच्या सदस्यांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात। बोरनारे यांनी प्रतोद पदाची जबाबदारी स्वीकारताच आपला पहिला व्हीप जारी केलाय। या व्हीप मध्ये त्यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी अधिवेशनादरम्यान मांडण्यात येणाऱ्या सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावाला शिवसेनेच्या सर्व आमदारांनी पाठिंबा देण्याचा आदेश दिलाय। बोरनारे यांच्या या व्हीप मध्ये स्पष्ट सांगितलंय की विधानसभेच्या सभागृहात सर्व आमदारांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावं। हा पक्षादेश आहे आणि तो सर्व आमदारांना पाळणं अनिवार्य आहे। या आदेशामुळे अधिवेशनाचा शेवटचा दिवस म्हणजेच विशेष अधिवेशनाचा हा दिवस अधिक चर्चेत राहणार आहे। गेल्या विधानसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावर भरत गोगावले कार्यरत होते, मात्र यावेळी त्यांना या पदावरून बाजूला केलं गेलंय। यामुळे चर्चेचं केंद्र बनलंय की त्यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे का। भरत गोगावले यांची मंत्रिपदासाठी होणारी चर्चा राजकीय वर्तुळावर जोरदार रंगली आहे। शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाचा हा मोठा विषय आहे आणि यामुळे शिवसेनेतल्या आगामी हालचालींवर सर्वांच्याच नजरा लागल्यात। शिवसेनेच्या या बदलामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। त्यांनी पक्षात एकजूट राखण्याचा प्रयत्न केला आणि बोरनारे यांच्यासारख्या विश्वासू नेत्यांना मोठी जबाबदारी दिली आहे। या हालचालींमुळे शिवसेनेच्या आगामी रणनीतींवरही चर्चांचा फोकस मात्र वाढलाय। शिवसेनेच्या राजकारणात सुरू असलेल्या या उलथापालथी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठा प्रभाव टाकतायत। रमेश बोरनारे यांना मुख्य प्रतोद म्हणून निवडून दिल्यानं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सिद्ध होतो। त्याचबरोबर भरत गोगावले यांना देखील मंत्रिपदाची शक्यता असल्याने राजकीय समीकरणं कशी बदलतील हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या मते शिवसेनेतल्या या घडामोडी महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलतील? तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माहिती आवडल्यास सिविक मिररच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।